माढा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 7 व पंचायत समितीच्या 14 गणांच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। मतदारांचा सकाळच्या सत्रात मतदान करण्यास निरुत्साह दिसून आला। सकाळी 9:30 पर्यंत 5% तर 11 पर्यंत केवळ 17.85% मतदान झालं होतं। दुपारी 1:30 वाजेपर्यंत 30.83% मतदान झालं, तर दुपारी 3:30 पर्यंत 45.56% मतदान झालं। दुपारी 4 नंतर मतदानाचा वेग वाढला। शेतातील कामं आणि अन्य कामं उरकून मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी येत असल्याचं पाहायला मिळालं। महिला नागरिकांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी देगावमध्ये, तर भाजपाचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी वाकाव, तर दादासाहेब साठेंनी निमगावात मतदानाचा हक्क बजावला। लक्षवेधी निवडणूक होत असलेल्या मानेगाव जिल्हा परिषद गटातील भाजपाचे उमेदवार पृथ्वीराज सावंत, राष्ट्रवादीचे सुहास पाटील जामगावकर यांनी मतदानाचा हक्क बजावून मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली। आमदार पाटील यांनी देखील अचानक मतदान केंद्राची पाहणी केली। मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्थेसंदर्भात माढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध आमदार खासदारांचा पॅनलमध्ये थेट लढत झाल्यानं माढ्याच्या निवडणूक निकालाकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या, त्या ठिकाणी प्रशासनाकडून 10 ते 15 मिनिटात मशीन बदलून देण्यात आल्या। बॅलेट युनिट बदललेल्या केंद्रांमध्ये सापटणे, तांबवे, बेंबळे, टेंभुर्णी, तुळशी, म्हैसगाव आदींचा समावेश आहे, तर मॉकपोल दरम्यान 6 बॅलेट युनिट व 8 कंट्रोल युनिट तांत्रिक अडचणींमुळे बदलण्यात आली, तर मतदानादरम्यान 4 बॅलेट युनिट बदलण्यात आली। कंट्रोल युनिट बदलण्यात आलेली केंद्र वाकाव, अरण, वडाचीवाडी, व्हळे खुर्द, म्हैसगाव, गवळेवाडी, माळेगाव, वडोली आदी आहेत। ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा।